सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आज रास्ता रोको आंदोलन आहे। रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्ग बाधितांच्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन असणार आहे। सकाळी 10 वाजता सांगली कोल्हापूर महामार्गावर रास्ता रोको केला जाणार आहे। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गामुळे बाधित शेतकऱ्यांना चौपट मोबदला देण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आलेली आहे। या रास्ता रोकोमध्ये आता काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं। भांडवलशाही मुर्दाबाद अशा प्रकारचे पोस्टर हातामध्ये घेऊन आज हे आंदोलन करण्यात आले। मतदान करून भरघोस मताने एक विश्वासानं कधी काही एकरावर असलेले सगळे शेतकरी आता गुंठ्यावर आले। पाहतोय सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू आहे। सकाळी 10 वाजता हे आंदोलन केलं जाणार आहे। सांगली कोल्हापूर या ठिकाणी रास्ता रोको सुद्धा केलं जाणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी कोल्हापूरहून शेखर पाटील आपल्या सोबत जोडलेले आहेत। शेखर, सांगलीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आज आंदोलन होणार आहे। रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्ग बाधितांच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी रास्ता रोको केले जाणार आहे। काय सविस्तर माहिती? करण बरोबर आहे, कारण इथल्या शेतकऱ्यांची एक मागणी आहे की जी मोबदला देणार आहे तो जवळपास 4 पट त्या ठिकाणी असावा। मात्र त्या ठिकाणी दुप्पट मोबदला जो आहे तो दिला जातोय आणि म्हणूनच इथले शेतकरी जे आहेत ते या महामार्गाला विरोध करतायत। मोजणी आम्ही कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी करू देणार नाही अशी मागणी जी आहे ती म्हणणं जे आहे तिथल्या शेतकऱ्यांचं आहे आणि म्हणूनच या मागणीसाठी आज कोल्हापूर सांगली महामार्ग जो याच रत्नागिरी नागपूर महामार्गावरतीच असणारा हा पट्टा आहे आणि त्याच पट्ट्यातील काही शेतकरी जे आहेत ते आज आंदोलन करणार आहेत। राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन आज होणार आहे। मात्र एक दुसरी अपडेट देखील आत्ताच आलेली आहे की हे जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाच्या आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी आता ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। आज 10 वाजता हे आंदोलन जे आहे ते होणार आहे। कोल्हापूर आणि सांगली या महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक जी आहे ती होत असते आणि सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हे आंदोलन होणार असल्यानं निश्चितच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न जो आहे तो निर्माण होण्याची शक्यता आहे आणि म्हणून इथले पोलिसांनी आता कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। मात्र आपण कुठल्याही पद्धतीनं जोपर्यंत आम्हाला 4 पट मोबदला जो आहे तो मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन जे आहे ते करणार आहोत। 4 पट मोबदला मिळवल्याशिवाय आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही अशा पवित्र्यात मात्र हे सगळे शेतकरी पाहायला मिळतात। त्यामुळे निश्चितच आहे आजचं हे आंदोलन कशा पद्धतीनं हे शेतकरी यशस्वी करतात हे देखील पाहणं गरजेचं असतं। नक्कीच शेखर, या आंदोलनाबाबतचे वेळोवेळी ताजे अपडेट आपल्याकडे घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद।